शिकवण देऊन जातो. तर त्याच छत्रपतींचा आज आपण स्वराज्य हा एक मुद्दा घेतलाय आणि या स्वराज्याला घेऊन आजच्या ट्रेनिंग बद्दल आपण चर्चा करणार आहोत. स्वराज्यातून सक्सेस बनण्याकडे आपण जाणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी येत आहेत आपले सर्वांचे लाडके नॅशनल मेंटॉर प्रमोद सुगरे साहेब. प्रमोद सुगरे सरांनी हे सेशन घेण्यासाठी किंवा या सेशनच्या अगोदर सुद्धा महाराजांचं पुस्तक 32 वेळा वाचलं आहे तब्बल. म्हणजे एवढा प्रगल्भ अभ्यास त्यांनी त्यांच्या बाबतीत केलाय. तर त्यांच्याच माध्यमातून ऐकूयात स्वराज्य आणि नटसव. तर जास्त वेळ न घेता मी त्यांना इथे कॉल करतो. सो प्लीज वेलकम मिस्टर प्रमोद सुगरे सर. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत प्रमोद सरांसाठी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जमलेल्या सर्व स्टार अँड अबोव लीडर्सचं या प्रोग्राममध्ये मी स्वागत करतो. जसं आता म्हणजे प्रशांत सर सांगत होते की खूप दांडगा अभ्यास आहे, तर अभ्यास वगैरे नाहीये, माझं वाचन जास्त आहे. अभ्यास करायला मी संशोधक किंवा इतिहास तज्ञ वगैरे नाहीये. कालच सचिनने या सिरीजची ओपनिंग केलं, खूप छान ओपनिंग केलं. त्यांनी आपल्याला हे सांगितलं की इथं थोडं शिस्त कशी पाळावी, काय करायला पाहिजे, आपण यातनं काय शिकायला हवं, या गोष्टी पासूनचे 5 दिवस सुद्धा तुम्ही सिरियसली या गोष्टी सगळ्या समजून घ्याल. प्रशांत सर आवाज येतोय का? हो सर, येतोय सर. हा, कारण मला थोडं नेटची गडबड वाटते. थोडा कट होतोय अधूनमधून कट होतोय का? ठीक आहे, आता काय माझा पर्याय नाही, बघूया. मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवून चालू ठेवतो. तर परत एकदा सर्वांचं या प्रोग्राममध्ये मी स्वागत करतो. आणि जसं की ही सिरीज बनवली आहे, 5 दिवस आपण हे घेणार आहोत. ऍक्च्युली हे शिवधनुष्य म्हणजे 21 वर्षाच्या माझ्या संपूर्ण नेटसपच्या करिअरमध्ये कुठलाही प्रोग्राम घ्यायला मला कधीही कुठलंही टेन्शन नाही आलं. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मला आज येते, कारण हा विषयच तसा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू, त्यांच्या चरित्रातून आपण काय शिकूया आणि काय आपण यातनं आपलं भविष्य चांगलं घडवू शकतो, त्या संबंधी आपण काही गोष्टी यातनं शिकणार आहोत. एक एक टॉपिक आपण रोज घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. आता जर आपण बघितलं की जसं आता प्रशांत सरांनी सांगितलं की दांडगा अभ्यास आहे, अभ्यास वगैरे नाही, वाचन चांगलं आहे. का वाचन चांगलं झालं? कारण ज्यावेळी मी शाळा किंवा कॉलेजमध्ये होतो त्या काळामध्ये मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, मनोरंजनाची खूप काही साधनं नव्हती आणि योगायोगाने माझ्या एका मित्राचं लायब्ररी होती. पैसे नसायचे पण त्याची लायब्ररी असल्यामुळे रोज संध्याकाळी त्याच्या लायब्ररीमध्ये जायचो आणि एखादं पुस्तक घेऊन वाचायचो. आता ही जी वाचायची आवड लागली, पण मी त्या कथा कादंबऱ्यात रमलो नाही, कारण की ते मला सगळं खोटं वाटायचं. मग काय वाचूया? तर मी जेवढी महान लोक होऊन गेली त्यांचं चरित्र म्हणा किंवा काही मोठ्या लोकांचं आत्मचरित्र हे मी वाचत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाचलं, महात्मा फुलेंबद्दल वाचलं, शाहू महाराजांबद्दल वाचलं, असं वेगवेगळ्या फुले असतील किंवा सावरकर असतील, आणि हे इतिहासाची काही पुस्तकं वाचत होतो. आणि हे जे वाचन आहे त्यातनं मला हे जाणवत होतं की ही सगळी महान लोक जी आपण म्हणतो, ज्यांची सुवर्णाक्षरांनी इतिहासामध्ये नावं नोंदली गेली, काय केलं या लोकांनी? म्हणजे त्यांच्याकडे एक चांगला विचार होता, त्या विचाराला घेऊन, ते ध्येय घेऊन त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी केलं आणि म्हणून ही लोक एवढी महान झाली. तसंच जर आपण बघितलं, हे वाचत असताना शिवाजी महाराजांची भरपूर पुस्तकं मी वाचली, वेगवेगळी पुस्तकं वाचली. जसं बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती असेल किंवा रणजित देसाईंचं श्रीमान योगी असेल. हे श्रीमान योगी मी या लॉकडाऊनच्या आधी जवळजवळ 32 वेळा वाचलो होतो. मागच्या वर्षीचा लॉकडाऊन हे पुस्तक वाचायला ऍक्च्युली मला घरामधून बंदीच आहे, कारण मी वाचायला सुरुवात केली की मला कशाचंच भान राहत नाही आणि त्यातच अडकून जातो, म्हणून घरातून सुद्धा बंदी. आता मागच्या वर्षी लॉकडाऊन स्टार्ट झाल्यानंतर सुरुवातीला थोडंसं मजाही वाटली, गाणी वगैरे म्हणली, पण नंतर म्हणलं एवढी पुस्तकं आहेत माझ्याकडं, आपण वाचायला पाहिजे. काय वाचायला पाहिजे? मग परत श्रीमान योगी वाचायला सुरुवात केली. आणि श्रीमान योगी मी जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा प्रत्येक वेळी मला नवीन संदर्भ यामध्ये लागले, कारण प्रत्येक वेळीची परिस्थिती वेगवेगळी असते. आता जसं शिवाजी महाराजांचं मी असं श्रीमान योगी म्हणा किंवा बाकी काही वाचलं,
तसं जर मी अजून बाकी थोडंसं अजून खोलात गेल्यानंतर कळलं की महाराजांवरती खूप लोकांनी खूप लिखाण केलंय. म्हणजे कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिलेत, त्यांच्या जीवनावर नाटकं झाली, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर पिक्चर झाले, सिरियल्स आल्या, म्हणजे खूप सारं काही घडलं याच्यामध्ये. महाराष्ट्रातल्या लोकांनी ते केलं यात काही नवल आश्चर्य नसावं. पण महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनी सुद्धा महाराजांवर खूप काही लिहिलंय. म्हणजे आपण रवींद्रनाथ टागोर म्हणालो तर रवींद्रनाथ टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2 कविता केल्या. किंवा आपण जर विवेकानंद म्हणलो, स्वामी विवेकानंदांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराज म्हणजे काय आहेत, तर प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाचा मिलाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. किंवा आपण सुभाषचंद्र बोस त्यांचं म्हणणं होतं या देशाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एकच मंत्र गरजेचा इथं, तो म्हणजे शिवाजी 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 आणि शिवाजी. थोडक्यात काय, सावरकर असो, महात्मा फुले असो की आणखीन महान लोक असतो, या सगळ्या लोकांनी काय केलं तर शिवाजी महाराजांना आदर्श मानलं. आणि हे आदर्श मानल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी भरपूर काही शिकले आणि त्यातनं त्यांनी स्वतःचं असं काहीतरी एक विश्व निर्माण केलं. त्या भारतातल्या गोष्टी मी सांगतोय. भारतातल्या भरपूर लोकांनी असं सांगितलं की शिवाजी महाराजांनी कदाचित आयुष्यात एक सुद्धा चूक केली नाही. पण एक ब्रिटिश लेखक आहे, मला तर त्यांचं नाव नीट आठवत नाही, पण त्या ब्रिटिश लेखकाचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी एक चूक केली. कुठली चूक केली असेल तर त्यांनी या हिंदुस्थानात जन्म घेतला, त्यांनी आमच्या इंग्लंडमध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता. म्हणजे थोडक्यात काय, तर परकीय लोकांना सुद्धा महाराजांचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दल एवढं प्रचंड आकर्षण होतं. अगदी म्हणजे एक किस्सा सुद्धा घेण्यासारखा आहे. व्हिएतनाम हा एकदम छोटा देश आहे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावर त्यांनी 10 वर्ष युद्ध केलं आणि एवढ्या बलाढ्य देशाला त्यांनी हरवलं, परत पाठवून दिलं. आणि ज्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले होते त्यावेळी त्यांची एक मुलाखत घेताना, मुंबईमध्ये मुलाखत घेताना एका पत्रकाराने विचारलं की एवढ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही कसं काय पराभूत केलं. ते म्हणले तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नक्कीच ऐकलं असेल, कारण आम्ही जे काही युद्ध खेळलो ते आम्ही शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरून आम्ही अमेरिकेबरोबर युद्ध केलं. म्हणजे जग, मी काय सांगतो, कारण जगभरातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टी महाराजांच्या चरित्रातल्या घेतल्या आणि त्यातून त्यांनी आपलं स्वतःचं असं काही विश्व निर्माण केलं. आता परत नवीन लॉकडाऊन स्टार्ट झालं या वर्षी. लॉकडाऊन स्टार्ट झाल्यानंतर आमची एक वेस्टर्न झोन मॅनेजमेंट कमिटी आहे, त्या कमिटीची एक मिटिंग आमची अशी झूमवर चालू होती. केविन सर होते, अमित सर, प्रशांत सर, मी, सचिन, दहितुले साहेब, थोरात, अनामिका मॅडम. आणि मीटिंग चालू असताना लोकांना कुठले कुठले प्रोग्राम आपण घ्यायला पाहिजे, काय ट्रेनिंग द्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण शिवाजी महाराज, त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि त्यातून एक लीडर कसा घडू शकतो याच्याबद्दल आपण काही ट्रेनिंग करूया का, आणि आपण हे लीडरसाठी करूया का. तर सगळ्यांना ही आयडिया खूप आवडली. मग सगळ्यांनी आपापले इनपुट्स याच्यामध्ये दिले आणि ही सिरीज तयार झाली. आता या सिरीजमध्ये आपण आज पहिला पार्ट घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की स्वराज्य असं नाव दिलंय. आता हे स्वराज्य नाव आलं कसं, काय घडलं, याच्यासाठी थोडं आपल्याला मागे जाणं खूप गरजेचं आहे. मागे जाणं म्हणजे काय, तर आपला हा जो भारत देश आहे, हिंदुस्थान ज्याला त्या काळात म्हणलं जायचं, आजही म्हणतात, पण शक्यतो हिंदुस्थान जो आपण म्हणतोय हा अटक टू कटक असा हा संपूर्ण हिंदुस्थान देश होता. आणि याच देशामध्ये साधारण आपण जर बघितलं तर परकीय आक्रमण चालू झाली. ऍक्च्युली हा देश काय होता, हा देश होता म्हणजे ज्याला सोने की चिडिया म्हणलं जायचं, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश आहे मेरा. म्हणजे सोन्याची चिडिया होती, पण या सोन्याच्या चिडियाला असं काय झालं, तर आपल्या इथं खूप छोटे 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 राजे होते आणि परकीय आक्रमणं आपल्या देशावर स्टार्ट झाली. साधारण 12व्या शतकाच्या शेवट परकीय आक्रमणं स्टार्ट झाली. आणि हे जे होते आक्रमक, हे आले अरबस्तान त्या भागातून आले, इराण म्हणा, तुर्कस्तान म्हणा, तिकडून हे सगळे आक्रमक लोक आले आणि आपले इथं राजे होते, त्यांची छोटी छोटी राज्य होती. आता हे जे आक्रमक होते ना, हे अटॅक करायला आले होते. आणि आपण नेहमी ऐकतो बघा, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तर ऍक्च्युली अटॅक करणारा हा कायम वरचढ का राहतो, कारण अटॅक करणाऱ्याला माहितीये मला अटॅक कधी करायचा आहे, कोणावर करायचा आहे, कसा करायचा आहे आणि काय करायचं. त्यामुळे त्याची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा काय होतं, अटॅक करण्याकडे एक स्ट्रॅटेजी असते आणि डिफेन्स करणाऱ्याकडे काय असतं, अटॅक झाल्यानंतर मी काय करायचं. आणि ह्या सगळ्यात दुसरं की आपल्याकडे एकजूट नसल्यामुळे हे जे आक्रमण करणारे आले होते यांनी इतर राज्य वसवली स्वतःची, यांच्या शाही तयार झाल्या
कोणाची निजामशाही, कोणाची आदिलशाही, कोणाची कुतुबशाही, कोण मोगल. आणि साधारण 12व्या शतकापासून 16वं शतक 17वं शतक म्हणजे अगदी चालू झालं आणि तोपर्यंत यांची आक्रमणं चालू होती आणि ते इतर राज्यकर्ते झालेले होते. आता त्या काळात काय आपल्याकडे पराक्रमी सरदार नव्हते का? पराक्रमी सरदार भरपूर होते, पण परत तोच विषय होता की यांची सुद्धा एकमेकांमध्ये जास्त म्हणजे ज्याला आपण म्हणू एकी नव्हती. आणि यांनी काय केलं, हे जे निजामशाही, आदिलशाह किंवा मुघल होते, यांच्याकडे हे सरदार लोक नोकरीला राहिले. म्हणजे आपलं आपलं थोडंसं सैन्य घ्यायचं आणि त्या सरदार शाहीकडे नोकरीला राहायचं. आता या शाह्यांनी काय केलं, यांना छोट्या छोट्या जहागिरी दिल्या आणि जहागिरी देऊन काय सांगितलं की ही जहागिरी तू सांभाळायची, ही जहागिरी तू सांभाळायची, ही जहागिरी तू सांभाळायची. आणि ते त्यांच्या छोट्याशा सैन्याबरोबर ती जहागिरी सांभाळायची, लोकांकडून कर सारा गोळा करायचा, थोडा आपल्याला ठेवायचा आणि थोडा वरती पाठवायचा. आता हे ज्यावेळी चालू होतं त्यावेळी त्यांचा हेतू काय होता की माझी जहागिरी टिकली पाहिजे, माझी जहागिरी टिकली पाहिजे. मग लोकांचं काय होतंय, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. बघा, कोणाचंही लक्ष नाही. आणि आदिलशाही, निजामशाही, मुघल यांनाही बरं वाटतंय. का बरं वाटतंय? ही लोक काहीतरी काम करतायत, आपल्याला पैसे आणून देतात, आपल्याला आपलं व्यवस्थित चाललंय. अधूनमधून यांच्या लढाया व्हायच्या. लढायचे कोण? हेच सरदार लढायचे एकमेकाविरोधात. मग कधी आदिलशाह बरोबर राहिले, कधी निजामशाहकडे गेले, जिथं जास्त पैसे मिळतील, जास्त जहागिरी मिळेल तिकडे यांनी उड्या मारल्या. आता हे चालू असतानाच 1630 साली, आता याच्यावर वाद आहे इतिहासकारांचा की 1627 की 1630, पण आपण वादात न जाता आपण म्हणूया की 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सगळ्यांना माहितीये तो शिवनेरी गडावर झाला. आता शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. महाराजांकडे एक छोटीशी जहागिरी होती आणि ही जी जहागिरी होती याचे ते छोटेसे जागीरदार होते. पण महाराज जसे जसे मोठे होत होते ते काय बघत होते, आसपास काय. बघा, जवळजवळ 400-450 वर्ष लोकांवर फक्त अत्याचार झालाय. म्हणजे काय, तर त्यांना कोणी वाली नाही, त्यांच्या कल्याणासाठी कोणी काय करायला तयार नाही. आपण जर एक जनरेशन 25 वर्षाची पकडली तर साधारण 16 ते 18 जनरेशन अशा गेल्या, पिढ्या गेल्या की ज्यांना कोणी वाली नव्हता. म्हणजे एवढी दयनीय अवस्था इथल्या लोकांची झालेली होती. लोक गावात राहत नव्हते कारण त्यांची संपत्ती सुरक्षित नाही राहायची, त्यांच्या गायी वगैरे सुरक्षित नाही राहायच्या. म्हणजे लोक अन्नाला सुद्धा मोहताज होती. एवढा प्रचंड वाईट परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि हे सगळे महाराज मोठे होत असताना बघत होते. आणि महाराजांनाही वाटत होतं की कुठेतरी हे चुकतंय, काहीतरी चांगलं करायला पाहिजे. चांगलं करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, आणि हा बदल घडवून आणणं खूप गरजेचं आहे असं महाराजांना सारखं वाटत होतं. आणि त्यातूनच जन्माला आलं ते म्हणजे स्वराज्याची संकल्पना. आणि महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 1645 साली रोहिले शहरावर आपल्या काही सवंगड्यांच्या मदतीने स्वराज्याची शपथ घेतली. बघा, स्वराज्य, स्वतःचं राज्य, लोकांचं राज्य, हा एक विचार आहे. जो विचार महाराजांनी लोकांबरोबर मांडला आणि लोकांनी महाराजांना साथ द्यायला सुरुवात केली. बघा, हे जे स्वराज्य उभं राहायला सुरुवात झाली, हे स्वराज्य उभं राहताना 1645 पासून जर बघितलं आपण तर 1674 पर्यंत, 1674ला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, 1680ला महाराज गेले. म्हणजे 1645 पासून हा जो चालू झालेला प्रवास आहे, या प्रवासामध्ये जर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्याच्यामध्ये काय घडलं, खूप लोकांनी साथ दिली. आता तुम्ही, मी, आपण शिवाजी महाराजांचं नाव जरी निघालं तरी आपल्या अंगावर काटा येतो, आपल्याला स्फुरण चढतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की आपल्याकडून आपोआप जय निघतं, जय भवानी म्हणलं की आपोआप जय शिवाजी निघतं. आणि शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला किती माहिती आहे, काय काय माहिती आहे आपल्याला. माझ्या माहितीप्रमाणे भरपूर लोकांना शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, त्यानंतर त्यांनी शपथ घेतली, नंतर त्यांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, नंतर आग्र्याहून सुटका झाली, सुरत लुटली, राज्याभिषेक केला आणि फार फार तर त्याच्यानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. म्हणजे महाराजांच्या फक्त एवढ्याच काही गोष्टी, फार फार तर पन्हाळ्याची लढाई, बाजीप्रभूंचं ती पावनखिंड, अशा मोजक्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हे सगळे जर प्रसंग महाराजांचे आपण एकत्र केले तर याची जर आपण वर्ष मोजली, वर्ष, तर साधारण 9 ते 10 वर्षाचा हा पिरियड होतो. म्हणजे जर 9 ते 10 वर्ष म्हणजे 1645 ते 1674 हे 29 वर्षातली, सॉरी म्हणजे ह्या 29 वर्षातली साधारण एक 10 वर्ष अशी असतील की महाराजांची या प्रसंगामध्ये गेली. मग बाकीचे वर्ष महाराजांनी काय केलं? बघा, ही जे मगाशी आपण व्हिएतनामचं एक्झाम्पल घेतलं किंवा
परदेशातले असतील, आपल्या देशातले असतील, भरपूर लोकांनी महाराजांना फॉलो केलं किंवा त्यांचं अनुकरण करून आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं. तर त्यांनी महाराजांच्या फक्त एवढ्याच गोष्टी नाही बघितल्या, त्यांनी बघितलं की महाराजांनी या उरलेल्या वेळात सुद्धा काय केलं. महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन कशा पद्धतीचं होतं. म्हणजे मी जेव्हा जेव्हा श्रीमान योगी वाचले किंवा महाराजांबद्दल वाचलंय, तर मला नेहमी त्यांच्यामध्ये एक महान नेटवर्कर दिसले, एक महान लीडर दिसला, एक दूरदृष्टी असलेला लीडर दिसला, एक लोकांचं कल्याणासाठी तळमळ असणारा लीडर दिसला, एक प्रामाणिक विचार महाराजांनी मांडला स्वराज्य. बघा याचं पुढं काय झालं मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय. 1680 साली महाराज गेले आणि त्याच वेळी औरंगजेबाला पाहिजे होतं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य. अडथळे कोण होते? आदिलशाही, कुतुबशाही आणि स्वराज्य. आदिलशाही, कुतुबशाही साधारण 170-180 वर्ष जुन्या शाही होत्या. औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेत उतरला ना, त्याला वर्ष दीड वर्षात त्यांनी एक एक शाही संपवली आणि त्याला वाटलं हे स्वराज्य म्हणजे नगण्य आहे, हे तर मी असं संपवीन. झालं काय? तर औरंगजेब उतरला इकडे, महाराज गेल्यानंतर स्वराज्य आता संपणार आणि औरंगजेबाची म्हणजे मोगलांची संपूर्ण हिंदुस्थानभर सत्ता होणार असं सगळ्यांना वाटत असताना महाराजांनंतर म्हणजे 1980 पासून 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर जवळजवळ 11 वर्ष राजाराम महाराज आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी तारा राणी, त्यांचे सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव, या सगळ्या लोकांनी हा स्वराज्याचा लढा चालू ठेवला. हे राज्य त्यांनी शाबूत ठेवलं आणि जो औरंगजेब स्वराज्य संपवायला महाराष्ट्रात आला होता, तो औरंगजेब त्याची औरंगाबाद मध्येच कबर केली गेली. तो मराठ्यांचं स्वराज्य संपू शकला नाही, स्वतः मात्र नक्कीच संपला. त्याच्यानंतर सुद्धा जर बघितलं आपण 1818 पर्यंत या मराठा साम्राज्याचं संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य होतं. अटक ते कटक जे आपण म्हणतो ते पूर्ण मराठ्यांच्या ताब्यात होतं. म्हणजे जर आपण बघितलं 1674 ला राज्याभिषेक ते 1818 म्हणजे जवळजवळ 150 वर्ष मराठ्यांनी त्या संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलं. काय असेल हो याच्या मागची प्रेरणा, काय असेल याच्या मागची ताकद, का लोक एवढी लढत होती? कारण महाराजांनी जो 1645 ला एक छोटा पण अतिशय महत्वाचा संदेश दिला, स्वराज्य, स्वतःचं राज्य, आणि लोकांनी महाराजांना साथ दिली. बघा जेव्हा जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी कुणी जर काही केलंय तर लोकांनी साथ दिली आहे आणि त्यावेळी त्यांनी भल्या भल्यांना चकित केलेलं आहे. ही इतिहास हेच सांगतो. आता हे सगळं एवढं सांगण्यामागे माझा हेतू काय? आपण नक्की शिवचरित्र ऐकायला जमलेलो नाहीये, आपल्याला त्याचा आधार घ्यायचा आहे आणि आज आपल्याला काय करायचंय. आता मी जेव्हा जेव्हा वाचत होतो तेव्हा तेव्हा मला शिवाजी महाराज त्याच्यासोबत नेटसप हे कनेक्शन दिसत होतं की अरे महाराजांनी असं केलं तर नेटसपने असं केलंय, महाराजांनी असं केलं तर नेटसपने असं केलंय, महाराजांनी या ठिकाणी असं केलं तर नेटसपने असं केलंय. आणि त्याला जोडून मी अजून थोडा पुढे ज्यावेळी विचार करतो ते आज आपण ज्यांना मेंटॉर्स म्हणतो ते लीडर्स आपण बघितले तर अरे शिवाजी महाराजांनी असं केलं, नेटसपने असं केलं आणि हा मेंटॉर जो आहे हा पण असं करतोय. म्हणजे मला याच्यामध्ये एक समान धागा, एक ज्याला आपण काय म्हणू की कॉमन गोष्टी मला याच्यामध्ये वारंवार दिसल्या आणि मी त्याच तुमच्यावर आज शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हे आपण महाराजांचं बघितलं की साधारण महाराजांच्या जन्माच्या आसपास 400 वर्षाचा अत्याचार होता, लोकांमध्ये एकजूट नव्हते, कुठला विचार नव्हता, सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काही होत नव्हतं. साधारण तशीच साधारण परिस्थिती. आपण जर इंडियन डायरेक्ट सेलिंग मार्केट बघितलं, पीपीटीला काय झालं सर, एक मिनिट पीपीटी परत बघतो. हो सॉरी,
पीपीटी थोडी अडकली होती. टेक्नॉलॉजीचं माझं जबरदस्त नातं आहे. जसं आपण बघितलं की महाराजांच्या जन्माच्या वेळी काय सिच्युएशन होती संपूर्ण हिंदुस्थानमध्ये, स्पेशली महाराष्ट्रामध्ये, की सर्वसामान्य लोकांना कुठली दिशा नव्हती, त्यांना कुठल्या होप्स नव्हत्या की आयुष्यात भविष्यात काही होईल वगैरे. आणि आपण जर साधारण 2000चं साल बघितलं आणि इंडियन डायरेक्ट सेलिंग जर बघितलं तर आपल्या देशामध्ये काय अवस्था होती. मी आता हे कनेक्शन लावायचा प्रयत्न करतोय. शिवाजी महाराज, स्वराज्य हा त्यांचा एक प्रामाणिक विचार, त्यातनं तयार झालेलं एवढं मोठं साम्राज्य. आणि हे 2000 मध्ये लोक काय करत होती. सर्वसाधारण पैकी तर लोक कोणी नोकरी करत होतं, कोणी शेती करत होतं, कोणी छोटा मोठा व्यवसाय करत होते. नॉर्मल लोकांना पैसे कमवायचं साधन हेच होतं. आणि ह्याच काळामध्ये आपल्या देशामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये परत एकदा माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर परकीय आक्रमणच झालं. म्हणजे परदेशी कंपन्याच इथं आल्या. परदेशी कंपन्या आल्या, त्यांनी ही सिस्टीम आणली आणि इथं त्यांचं काम स्टार्ट झालं. ते आमच्याकडं चांगले लीडर्स नव्हते, चांगले नेटवर्कर नव्हते, पण परत त्यांच्यामध्ये एकी नव्हती. त्यांनी काय केलं, त्यांचं स्वतःचं एक छोटंसं नेटवर्क घ्यायचं, या कंपनीत काम करायचं, या कंपनीत जरा नाही आवडलं तर त्या कंपनीत जायचं, त्या कंपनीतून त्या कंपनीत. काही लोकांनी तर स्वतःच्या कंपन्या स्टार्ट केल्या. म्हणजे साधारण जर बघितलं याच्यात झालं काय, यांना मी म्हणतो जहागीरदार. हे जे लीडर होते हे जहागीरदार, यांची जी जवळची लोक होती हे यांचं सैन्य, आणि हे इकडून तिकडं उड्या मारत होते आणि त्यांना पैसे मिळत होते. पण जी सर्वसामान्य लोक होती त्यांचं काय झालं, त्यांचं आर्थिक नुकसान झालं. आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट फिट बसली की या सिस्टीम मध्ये ठराविक लोकांना पैसे मिळतात, बाकीच्यांना पैसे मिळत नाहीत, ही इंडस्ट्री बदनाम झाली, असं माझं म्हणणं आहे. पण झालं का, याच 2000 मध्ये हे सगळं चालू असताना एक 24 वर्षाचा तरुण मुलगा, ज्यांना आपण म्हणतो आपल्या कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर सुजित सरांनी काय केलं. यार परत पीपीटी हँग झाली. सुजित सर एक विचार घेऊन आले, पण मला परत थांबावं लागेल 1 मिनिटासाठी. सुग्रे सर, पीपीटी मी प्ले करतो इकडून. सर आवाज येतोय? हा येतोय सर, करा. मी पीपीटी करतो. करा. मग पुढची स्लाइड सर. बरोबर सर. यस. तुम्ही चालू ठेवा, मी माझं बोलत राहतो. हा. तर 2000 मध्ये म्हणजे ही परिस्थिती आपल्या इंडियन डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये असताना सुजित सर वय वर्ष 24, त्यांनी फक्त नेटसप कंपनी नाही चालू केली ना, त्यांनी परत एक सर्वसामान्य लोकांना एक विचार दिला. काय विचार होता, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. बघा, तोपर्यंत इंडियन डायरेक्ट सेलिंग मध्ये एकाही व्यक्तींनी या टाईपचा विचार नव्हता मांडला. जसं 16व्या शतकात 17व्या शतकात कोणी हे नव्हतं म्हणलं की स्वराज्य निर्माण करायचंय, तसं 2000 मध्ये सुद्धा कोणी हे नव्हतं म्हणलं की आपण नेक्स्ट जनरेशन पर्यंत बिझनेस घेऊन जाऊया. हा डायरेक्ट सेलिंगचा त्यावेळेच्या कंपन्या, त्यावेळेचे लीडर, काय सिस्टीम होती त्यांची, नेक्स्ट जनरेशन सोडा, नेक्स्ट इयरचं माहित नाही, नेक्स्ट 5 इयर्सचं माहित नाही. आणि इथं या व्यक्तीने सांगितलं की यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन. बघा झालं काय याच्यामुळे, परत एक लोकांना कॉन्फिडन्स आला की अरे इथं काहीतरी वेगळं होतं, इथं करिअर होतंय. आणि जसं स्वराज्यामध्ये लोकांनी साथ द्यायला सुरुवात केली, इथं नेटसप मध्ये सुद्धा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य असा व्यक्ती ज्यांनी आयुष्यात कदाचित नेटवर्किंग केलं नव्हतं, जसं महाराजांकडे पण आयुष्यात कधी लढाई न लढलेले लोक सरदार बनले, पराक्रमी झाले, तसं नेटसप मध्ये सुद्धा नेटवर्कर नसणारी लोक जोडली गेली. आणि नेटवर्कर तर होते, नाही असं नाही. आणि ह्या एक विचार सुजित सरांचा हा काय घेऊन गेला, म्हणजे नेक्स्ट जनरेशन तर आता आपल्याला हे म्हणायला हरकत नाही की खरोखर नेक्स्ट जनरेशन स्टार्ट झाले. म्हणजे आम्ही जेवढी लोक आहोत, आमचं नेक्स्ट जनरेशन आता बऱ्यापैकी नेटसप बरोबर जोडायला सुरुवात झालं. नटूबाईंचा मुलगा तर ऍक्टिव्हली नेटसपचं काम करतो. म्हणजे 21 वर्ष झाली, म्हणजे ऑलमोस्ट एक जनरेशन तर झालेलं आहे. बघा, मी हे कनेक्शन काय लावायचा प्रयत्न करतो हे समजून घ्या तुम्ही, की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रामाणिक विचार, स्वराज्य, लोकांचं राज्य, लोकांच्या कल्याणासाठीचं राज्य,
आणि त्यांनी जो एक विचार मांडला आणि त्यातून निर्माण झालं एक स्वराज्य, एक मराठशाही, एक मोठं साम्राज्य. त्याच धर्तीवर सुजित सरांनी एक विचार मांडला की यस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन, आणि नेटसप स्टार्ट झालं. आज 21 वर्ष झालेली आहेत. मला खूप बोलायचंय महाराजांबद्दल पण आणि नेटसप बद्दल पण, पण हे 5 दिवस बोलायचं असल्यामुळे थोडं तुकड्या तुकड्यात मला बोलायला लागतंय. आजचा आपला विषय फक्त आहे स्वराज्य म्हणजे काय, एक विचार, चांगला विचार, एक थॉट. आणि हा थॉट जो सर्वसामान्य लोकांसाठी असतो, त्याच वेळी सर्वसामान्य लोक जोडली जातात आणि त्याच वेळी हे स्वराज्य असो, एखादी कंपनी असो, एखादं ऑर्गनायझेशन असो, हे मोठं होतं. आता याच्यात जर आपण थोडं पुढे अजून गेलो, नेटसप मधले जे लीडर्स आहेत, हे लीडर जे मेंटॉर झाले, ज्यांना आज नेटसप म्हणतात हे आमचे मेंटॉर्स आहेत. काय तो हे मेंटॉर, त्यांना मेंटॉर का केलं असेल कंपनीने? तुम्ही जर सगळे मेंटॉर्स ऑब्झर्व केले तर आज ते काम काय करतात, कशासाठी काम करतात? त्या प्रत्येक मेंटॉरकडे एक विजन आहे. ही विजन शॉर्ट टर्म नाहीये, ही विजन आजची नाहीये, ही विजन उद्याची आहे. लॉंग टर्म विजन घेऊन प्रत्येक मेंटॉर काम करतो. एक्झाम्पल देता येईल आपल्याला. मागच्या वर्षी लॉकडाऊन स्टार्ट झालं, काय गरज होती दैतुले साहेबांना, पण दैतुले साहेब का काम करतायत? त्यांना वाटलं नाही नाही, अरे मला काहीतरी केलं पाहिजे, ही विजन आहे, लोकांसाठी तळमळ आहे. दैतुले साहेबांनी रोज दर रविवारी एक सेमिनार स्टार्ट केला. नंतर आठवड्यातून 2 सेमिनार स्टार्ट झाले आणि लाखो लोकांनी याचा फायदा घेतला. बघा, एक मेंटॉरची विजन होती, लाखो लोकांना त्याचा फायदा झाला. आता परत ह्या लॉकडाऊन मध्ये काय, परत दैतुले साहेबांनी स्टार्ट केलं. आता तर ते म्हणतात मी रोज एक सेमिनार घेणार आहे. म्हणजे काय, ही विजन आहे ना. बघा, जसं दैतुले साहेबांनी केलं तसं प्रत्येक मेंटॉरने एक विजन ठेवून काम केलंय. किंवा मी उलट म्हणेल, प्रत्येक ज्या लीडरनी विजन ठेवून काम केलं तोच आज नेटसपचा मेंटॉर आहे. त्यांनी जर आपण बघितलं, कायम विचार केला, प्रत्येक मेंटॉरची तुम्ही कुठलीही मीटिंग अटेंड करा, तो कायम हे बघतो की माझ्या टीमची डेव्हलपमेंट कशी होईल. तो बघतो माझ्या टीम मध्ये जास्तीत जास्त अचिव्हर्स कसे होतील. म्हणजे काय, कंपनीने सक्षम अस्मिता लॉन्च केलं. कुठलाही मेंटॉर तुम्ही बघा, तो बोलतो की माझ्या टीम मधून एवढे सक्षम अस्मिता होणार, माझ्या सक्षम अस्मितांना मी असं असं ट्रेनिंग देणार. तुम्ही प्रत्येक मेंटॉरकडे जर बघितलं, तो म्हणतो माझ्या टीम मधून एवढे क्लब नेटसप होणार, माझ्या टीम मधून एवढे फास्ट ट्रॅक होणार, एवढे फास्ट ट्रॅक मेंटेन होणार, एवढे आयकॉन होणार, एवढे मिशन कॅप होणार. थोडक्यात प्रत्येक मेंटॉर काय बघतोय की माझ्या टीममध्ये जास्तीत जास्त अचिव्हमेंट कशा होतील. परत मी उलट म्हणेल, जो जो असं बघतोय तोच नेटसप मध्ये मेंटॉर झालाय. आणि ऑलवेज जर तुम्ही बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वतःसाठी स्वराज्य निर्माण केलं ना, लोकांसाठी, लोकांच्या कल्याणासाठी केलं. सुई सरांनी फक्त काय स्वतःच इन्कम वाढावं म्हणून नेटसप नक्की स्टार्ट नाही केलं. सुई सरांनी केलं की अरे सर्वसामान्य लोकांना घेऊन आपण घराघरात नेटसप घेऊन जाऊ आणि आपण सगळ्या लोकांना इथं आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ, आर्थिक स्वराज्य मिळवून देऊ, जे भरपूर लोकांना मिळालं. आज तुम्ही कुठलाही मेंटॉर बघा, तो काय करतोय, प्रत्येक मेंटॉर हा हे बघतोय की माझ्या टीम मधले जास्तीत जास्त लोक फायनान्शियली कसे काय स्ट्रॉंग होतील. म्हणजे आपण जर हा संपूर्ण कनेक्शन जर बघितलं, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रामाणिक विचार, स्वराज्य, लोकांसाठीचं राज्य, तिथं त्याचं मोठं साम्राज्यात रूपांतर झालं. म्हणजे कधीपर्यंत, 1818 पर्यंत साम्राज्य होतं मराठ्यांचं. म्हणजे महाराजांनंतर संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम महाराज, ताराराणी, पेशवे, 1818 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत शनिवारवाड्यावर युनियन जॅक लागला नाही तोपर्यंत साम्राज्य होतं. म्हणजे साधारण 6 जनरेशन मराठ्यांनी या हिंदुस्थानवर राज्य केलं. मला खात्री आहे नेटसपचा हा जो विचार आहे, सुई सरांचा हा जो विचार आहे, यही बिझनेस करे आपका हमारा नेक्स्ट जनरेशन, हे सुद्धा पिढ्यानं पिढ्या चालणारा विचार आहे. आणि पिढ्यानं पिढ्या लोक याच्यावर राज्य करणार आहेत, हिंदुस्थानावर नेटसप राज्य करणार आहेत. आणि तसंच मी सांगतो की हे जे मेंटॉर्स आहेत, हे भले राहतील नसतील, पण आयुष्यभर लोकांच्या मनामध्ये हे राहणार आहेत, कारण लोकांसाठी यांनी काम केलं. बघा, हा एक साधा विचार, स्वराज्य, आणि हा विचाराला घेऊन ज्यावेळी तयार होतं तर असे गोष्टी घडतात. आणि याचं कनेक्शन एवढं सुंदर आहे की छत्रपती शिवाजी महाराज, नेटसप आणि नेटसपचे मेंटॉर्स. माझं म्हणजे हा दावा आहे की शिवाजी महाराजांचं हेच चरित्र घेऊन भारतातली कुठलीही डायरेक्ट सेलिंग कंपनी स्वतःचं कनेक्शन स्वराज्याबरोबर जोडू शकणार नाही. का नाही जोडू शकणार? कारण त्यांच्याकडे कदाचित हा विचारच नाहीये. हा विचार खूप महत्वाचा आहे आणि जो विचार आज आमचे मेंटॉर सुद्धा करतात. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा जर तुमची एक चांगली विजन ठेवली, ही विजन घेऊन जर तुम्ही चांगलं काम केलं, तर तुम्ही स्टार असाल, तुम्ही ऑप्स असाल, सिल्वर असाल, कोणी असाल, भविष्यात तुम्ही सर फक्त कॅपॅचर न होता नेटसपचे तुम्ही सुद्धा एक मेंटॉर 100% बनू शकता. ते इथून पुढचा पार्ट जो आहे
त्यासाठी मी सचिन कुलकर्णींना रिक्वेस्ट करेन की त्यांनी पुढचा स्लाइड घ्याव्यात की तुम्ही आता काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे महाराजांनी काय विजन ठेवली, नेटसपनी काय विजन ठेवली, मेंटॉर्सची काय विजन असते आणि ॲज अ लीडर भविष्यातले मेंटॉर म्हणून तुमची काय विजन असावी ह्याबद्दल तुमच्या बरोबर डिस्कस करायला सचिन कुलकर्णी. थँक्यू. आवाज येतोय माझा? हॅलो. सर क्लिअर आवाज आहे, क्लिअर. ओके, येतोय सचिन. ओके, थँक्यू. सूर्य सर, थँक्यू. तर पुढे हाच टॉपिक आज थोडासा पुढे नेऊयात. पुढे जायच्या आधी थोडीशी उजळणी. काल आपण जे बघितलं, शिकलो की मॅनेजमेंट हे काय असतं आणि हे मॅनेजमेंट असं कुठलंही पुस्तकात जेव्हा लिहून ठेवलं नव्हतं तेव्हा ते महाराजांनी प्रत्यक्षात कशा पद्धतीने वापरलं आणि त्याचा कसा उपयोग त्यांनी स्वराज्यासाठी, लोकांसाठी करून घेतला. आणि ही सिरीज त्याच्यावरच आपण आज पुढे नेतोय. त्यातला पहिला टॉपिक की ही स्वराज्याची आपण म्हणतो ना की गरज का निर्माण झाली. आता याला थोडंसं माझं म्हणणं असं आहे की आजपासून पुढे आपण अजून एक काम करायचंय की जेव्हा जेव्हा हे सिरीज आजची सुरू झालेली आहे, हा रोजचा जो आपला ट्रेनिंगचा मॉड्यूल होणार आहे, इथे तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांच्या जागी ठेवून बघायचं. मी तुम्हाला ते सांगतोय की जाणता राजा जर शिवाजी महाराज आहेत तर एक विचार हा तुम्ही पण करायचा आहे की हो, मी पण जाणता राजा होऊ शकतो. भलेही माझी छोटीशी टीम असेल, माझी मोठी टीम असेल, या टीमचा जाणता राजा मी होऊ शकतो. कारण ही टीम माझी म्हणजे माझं ही रयत आहे आणि ही रयत आणि या रयतेसाठी मला करायचंय ते स्वराज्य करायचंय. म्हणजे थोडासा विचार बदलणं गरजेचं आहे की यस, मी कुठल्याही म्हणजे आपण म्हणतो ना खूप वेळा की तुम्हाला कोणी जरी विचारलं तुम्ही काय करता तर तुमच्या तोंडून पटकन निघून जातो मी नेटसपचं काम करतो. मित्रांनो, मला परत तुम्हाला इथेच अडवायचं आहे की तुम्ही नेटसपचं काम करत नाहीत, तुम्ही स्वतःचा उद्योग करताय, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय. आणि हे जोपर्यंत, ही छोटीशी गोष्ट आहे पण ही खूप महत्वाची आहे की जोपर्यंत तुमच्या इथे हे फिट बसणार नाही की मी स्वतःचा उद्योग व्यवसाय करतोय, तोपर्यंत स्वराज्य तुम्हाला मिळणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. स्वराज्य पाहिजे असेल तर महाराजांनी जे सांगितलंय की दुसऱ्याच्याकडे जो काम करतो त्याला मनसबदार म्हणतात आणि जो स्वतंत्र स्वतःचं काम करतो तो स्वराज्यामध्ये असतो. आणि स्वराज्य आपल्याला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, आपल्याला स्वतःसाठी काम करायचंय, आपल्याला लोकांसाठी काम करायचं. आणि हे जर करायचं असेल तर एकच गोष्ट करायला लागेल, ती म्हणजे स्वराज्य. आणि म्हणून हे जे विजन महाराजांकडे आलं त्याच्या मागचा हेतू हा होता की लोकांनी रयतेनी चालवलेलं, रयतेसाठी चालवलेलं राज्य आणि स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. आणि आता तुम्ही जे बघायचंय, तुम्ही महाराजांकडे बघायचं नाहीये. कारण आपला खूप वेळा प्रॉब्लेम आहे, काल ही गोष्ट राहून गेली. काल माझं ट्रेनिंग झाल्यानंतर सुप्रिया साहेबांनी मला फोन करून आठवण केली की हा मुद्दा खूप महत्वाचा. मी त्यांच्याशी बोलताना बोललो होतो की मी जे घेणार आहे टॉपिक त्यातलं, की हा मुद्दा तुझा राहून गेला पण हा खूप महत्वाचा आहे. म्हणून मी तो आज तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगतोय की महाराजांना आपण देवघरात बसवलंय. महाराज देवघरात तर आहेत आपल्या, पण महाराज आपल्या इथे कधीच बसले नाही. किंवा महाराजांच्या पुतळ्याकडे आपण कायम बघत राहिलो, पण महाराजांनी काय केलं हे आपण कधीच बघितलं नाही. पुतळे, फोटो खूप बघितले आपण महाराजांचे, पण हे महाराजांचे पुतळे इतके ठिकाणी उभे राहिले किंवा इतक्या वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं सुप्रिया साहेब तुम्हाला म्हणले की या इतक्या देशांमध्ये महाराजांचं कौतुक केलं जातं, याच्यासाठी महाराजांनी काय केलं हे आपण कधी बघितलं नाही. हे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत यशस्वी आपण होणार नाही. आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर ह्या प्रत्येक जो सिक्वेन्स तुम्हाला सांगितलं जाईल, या सिक्वेन्स मध्ये स्वतःला त्या जागेवर ठेवून बघणं खूप गरजेचं आहे. बघा, महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट म्हटलं जातं की महाराज हे प्रचंड प्रचंड ध्येयवादी होते. आणि ध्येयवादी माणसाची एक खासियत अशी असते की ध्येयवादी माणसाला झोप नसते, किंवा ध्येयवादी माणूस जास्ती झोपत नाही, कारण जास्ती झोप जो घेतो त्याचं ध्येय कधीच पूर्ण होत नाही. महाराजांचा कालखंड जो होता खूप छोटा होता, पण या छोट्याशा कालखंडामध्ये महाराजांनी असं काही करून ठेवलंय की जे भल्या भल्यांना 80 90 वर्ष जगून देखील करता आलेलं नाही. मग आपल्याला आपलं स्वराज्य तयार करायचं आहे. आपल्याला आपलं स्वराज्य तयार करायचं असेल तर एक विजन आपल्याकडे देखील असणं गरजेचं आहे. बघा, स्वतःचा स्वराज्य हे विजनच आहे ना. महाराजांचं विजन काय होतं? स्वराज्य निर्माण करायचंय, सुराज्य निर्माण करायचंय, हे विजन होतं. मग आपण जेव्हा आज हे बिझनेस चालू केलाय, त्या बिझनेसमध्ये आपलं विजन आहे का? बघा, मी महाराजांना दरवेळी म्हणतो की महाराज हे राजे नव्हते, महाराज हे एक उद्योगपती होते. महाराज हे खूप मोठे उद्योगपती होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराजांचं उत्पन्न जर तुम्ही बघितलं, 2 लाख करोड हे महाराजांचं उत्पन्न होतं. त्याकाळी नोंद केलेली याची. 2 लाख करोड कशाला म्हणतात? पण 2 लाख करोड हे लागतात हे स्वराज्य चालवायला.
हा पण एक मोठा टॉपिक आहे जो आपला विषय नाहीये, पण एक सांगतो तुम्हाला. कारण महाराज हे उद्योजक होते, महाराजांना माहिती होतं की माझा उद्योग सांभाळायला मला काय करायला लागणार आहे. आणि या प्रत्येक गोष्टी महाराजांनी केल्या. आणि महाराजांनी हे केल्यामुळे कदाचित आज महाराज जे आपण म्हणतो की आज हे मोठे एवढे महाराजांचं नाव झालंय, सगळं झालंय. तर आजपासून 5 दिवस महाराजांना एक उद्योगपती म्हणून तुम्ही बघायला शिका. आणि स्वराज्य हा महाराजांचा उद्योग आहे असं समजा. मग हे माझा उद्योग जगभर पसरावा, माझा उद्योग हा म्हणजे हिंदवी स्वराज्य व्हावं, हा उद्योग माझा फलफूल व्हावा. मग महाराजांनी हे विजन ठेवलं. असं विजन आपणही ठेवणं गरजेचं आहे. मग हे विजन ठेवताना एक गोष्ट जेव्हा महाराज नेहमी सांगायचे की स्वराज्य जर मोठं करायचं असेल, स्वराज्याचं सुखी संपन्न करायचं असेल, तर स्वराज्यातील माणसं जी आहेत म्हणजे रयत जी आहे, ही रयत सुखी संपन्न होणं खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी रयत सुखी संपन्न होईल त्याच दिवशी स्वराज्य सुखी संपन्न होऊ शकतं. आणि महाराजांनी म्हणून पहिलं जे काम केलं की विजन जे होतं स्वराज्याचं, त्याचं पहिलं काम महाराजांनी केलं की रयतेला सुखी संपन्न केलं. मग आपण जेव्हा विचार करतो की माझं पण जर विजन आहे, माझं एक मोठी टीम तयार झाली पाहिजे, माझं एक मोठं नेटवर्क तयार झालं पाहिजे, म्हणजे माझं एक स्वराज्य तयार झालं पाहिजे, तर मग या स्वराज्याची जी रयत माझी आहे, माझी जी टीम आहे, माझी जी डाऊनलाईन आहे, ही आहे का सुखी संपन्न? याचा कधी आपण विचार केला की माझी रयत सुखी संपन्न आहे का, माझी टीम सुखी आहे का, माझी टीम संपन्न आहे का? माझी टीम सुखी संपन्न जर नसेल तर मी स्वराज्य तयार करू शकणार नाही. म्हणून पहिलं महाराजांनी काम जे केलं होतं की रयतेला सुखी संपन्न करायचं, रयतेला सुरक्षित करायचं. आणि हे रयत ज्या दिवशी महाराजांना वाटले की सुखी संपन्न झाली, त्याच्यानंतर महाराजांनी तो स्वराज्य विस्तारायचं काम चालू केलं. आपल्याला जर उद्या मोठं नेटवर्क तयार करायचं असेल, आपल्याला जर उद्या मोठं काहीतरी करायचं असेल, तर माझं करून चालणार नाही, माझा पेआउट मोठा आला पाहिजे म्हणून चालणार नाही, माझी अचिव्हमेंट झाली म्हणून चालणार नाही. तर आज तुम्ही स्टार अँड अबोव्ह आहात. मी परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथं घेण्यामागे कारण आहे की तुम्ही एक लीडर आहात नेटसर्फचे, तुमच्या खाली एक नेटवर्क आहे आणि ही नेटवर्क म्हणजे तुमची रयत आहे, तुमची प्रजा आहे. मग ही प्रजा सुखी संपन्न केल्याशिवाय तुम्ही कुठेही असं म्हणू शकणार नाही, हो मी पण जाणता राजा आहे. आणि हा जाणता राजा म्हणजे महाराज नाही, जाणता राजा म्हणजे महाराज. मी तुम्हाला सांगतो की उद्योजक शिवाजी महाराज जसं आपण म्हणतोय, तर असा उद्योजक मी नाहीये. मी त्या अँगलने तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करतोय की एक इंडस्ट्रियलिस्ट कसं बघतो, एक बिझनेसमॅन कसं करतो. महाराजांनी पण तुम्ही त्या अँगलने बघितलं तर महाराजांनी अक्षरशः असंच केलेलं आहे. आणि हा उद्योग महाराजांनी इतका मोठा उभा केलेला आहे. मग आपल्यालाही तो करायचा आहे. त्यामुळे आपलं एक विजन असणं गरजेचं आहे, एक विजन ठेवणं फार गरजेचं आहे, ज्याला दूरदृष्टी म्हणतो आणि ज्याला आपण म्हणतो की दृढ निष्ठा असणं गरजेचं आहे. माझा हा व्यवसाय मला खूप मोठा करायचा, हे दृढ निश्चय तुमचा पाहिजे आणि ही दूरदृष्टी तुमच्याकडे पाहिजे की मला हा व्यवसाय खरंच मोठा करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्म गोल असणं गरजेचं आहे. मग हा विजन जर तुमचं क्लिअर असेल तर एक लॉंग टर्म गोल ठेवणं गरजेचं आहे की हे स्वराज्याची आज जी शपथ मी घेतली, हे सुराज्य केल्याशिवाय मी थांबणार नाही. हे महाराजांचं लॉंग टर्म गोल होतं की हे सुराज्य झालं पाहिजे. आणि असं तुम्ही जर विचार केला की आज जर तुमच्याकडे कुठलं विजन असेल, तर ते विजन जे आहे त्याचं लॉंग टर्म गोल तुम्हाला निश्चित करणं गरजेचं आहे. बघा, कॅप लागणं हे लॉंग टर्म गोल नाही, मी परत सांगतो तुम्हाला. तुम्ही करोडपती होणं हे लॉंग टर्म गोल अजिबात नाहीये, कारण आता तुम्हाला त्याची गरज आहे किंवा तुम्हाला आता ते हवं असं वाटतंय. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की माझं लॉंग टर्म गोल म्हणजे माझी कॅप लागली पाहिजे, मी करोडपती झालो पाहिजे. पण आज असं असंख्य कॅप अचिव्हर्स आहेत ज्यांच्या खाली असंख्य लोकांना कॅप लागत आहेत आणि पण त्यांचं कधीच विजन हे नाही ना. त्यामुळे तुम्ही हे विजन अजिबात ठेवू नका. परत एकदा सांगतो, जाणता राजा त्यालाच म्हणतात जो रयतेसाठी काम करतो. त्यामुळे माझं लॉंग टर्म विजन म्हणजे माझी कॅप लागणं, माझं लॉंग टर्म विजन म्हणजे मी करोडपती होणं, हे न करता लोकांसाठी जेव्हा तुम्ही काम कराल, ह्या तर गोष्टी तुमच्या जाताच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे एक लॉंग टर्म विजन ठेवा. या लॉंग टर्म विजनला नंतर मिड टर्म विजनवर आला, मिड टर्म विजन करता ते शॉर्ट टर्मवर आणा. म्हणजे पहिलं एक मोठं स्वप्न बघा, मग थोडंसं मिड टर्मवर या आणि मग हे मिड टर्म करण्यासाठी शॉर्ट टर्म म्हणजे छोट्या पावलं, छोटी स्टेप्स काय उचलायला लागतील. बघा, स्वराज्य पण असंच निर्माण झालेलं आहे. एक लॉंग टर्म विजन ठेवलं गेलं, त्यानंतर त्याचं थोडंसं मिड टर्मवर आणण्यात आलं आणि मग त्यासाठी छोटी पावलं जी उचलायला लागतील, छोटी पावलं महाराज उचलत गेले. आणि त्याच्यासाठी हा बिझनेस उद्योग जो आपण म्हणतो, हा वाढवण्यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी महाराज तयार करायचे. आपल्या भाषेत आपण त्याला ब्लू प्रिंट म्हणतो. आणि लॉंग टर्म गोल जे आहे, तुमच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा ब्लू प्रिंट असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आठवतंय महाराजांनी मोहीम केली, महाराजांची मोहीम कधी फसली म्हणून? का नाही फसली असं जर मी विचार केला तर असं नाही की महाराजांनी खूप शूर पद्धतीने मोहीम केल्या किंवा महाराजांनी व्यवस्थित पद्धतीने सैन्य वापरलं म्हणून नाही, तर महाराजांच्या प्रत्येक मोहिमेचं महाराजांकडे एक ब्लू प्रिंट असायचं.
कुठलीही मोहीम घ्या, अफजल खानाचा वध घ्या, शाहिस्ता खानाची बोटं छाटलेली घ्या, सुरत तुमच्या गोव्यातून पलायन केलं, तुमच्या आग्र्यातून पलायन घ्या, किंवा तुम्ही सुरतेची लूट घ्या, या प्रत्येक मोहिमेची ब्लू प्रिंट ही महाराजांकडे पहिली रेडी असायची. महाराजांचं कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग असायचं. त्यावेळी मोबाईल नव्हते. विचार करा, आज मोबाईल असून देखील आपलं कम्युनिकेशन कसं आहे आपल्या टीम बरोबर आपल्याला माहिती आहे. पण महाराजांच्या वेळी मोबाईल नसायचे, कुठलं साधन नसायचं, पण महाराजांचं कम्युनिकेशन इतकं स्ट्रॉंग असायचं की प्रत्येक मोहिमेच्या आधी त्यांची गुप्तहेर संघटना जी होती, त्यांचे जे होते, या गुप्तहेरांच्या माध्यमातून ही ब्लूप्रिंट पहिली तयार केली जायची, माहिती गोळा केली जायची, मग माहितीच्या आधारे एक ब्लूप्रिंट तयार व्हायची आणि मग कुठलीही मोहीम फत्ते केली जायची. सुरत लुटताना सुरतमध्ये कुठली गल्ली आहे, कुठल्या गल्लीत किती नंबरचं घर आहे, तिथं कोण राहतं आणि त्याच्या घरामध्ये किती पैसे आहेत, इथपर्यंतची इत्तंभूत माहिती महाराजांकडे होती. मग महाराजांनी स्वारी केली होती. हा विचार करा, ही ब्लूप्रिंट असल्याशिवाय हे शक्य झालं नाही. मग आपलं पण जर एक गोल असेल लॉंग टर्म, तर आपल्याला ही आपल्या या व्यवसायाची जी प्रत्येक अचिव्हमेंट करायची आहे, या प्रत्येकाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणा किंवा एक ब्लूप्रिंट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप मी ते अचीव्ह करत चाललोय का, ह्याच्यावर लक्ष पण आपण ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझी ब्लूप्रिंट रेडी आहे का, आणि ते प्रत्येक वेळोवेळी मी ती तशीच्या तशी पूर्ण करत चाललोय का, याचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही महाराजांचं जर आयुष्य बघितलं ना, तर हा व्हिजन महाराजांकडे होतं, हे लॉंग टर्म महाराजांकडे गोल होता, महाराजांच्या ब्लूप्रिंट रेडी होत्या. मग तुम्ही महाराजांचा जर हा प्रवास बघितलात ना, तर ज्यावेळी महाराजांनी शपथ घेतली 1645 साली रायरेश्वराच्या किल्ल्यावर, ते एकूण त्या 1645 ते 1648 पर्यंत महाराज दरवर्षी साधारण एक किल्ला जिंकत गेले. दरवर्षी एक किल्ला महाराज जिंकायचे. 3 वर्ष 1645 ते 1648 पर्यंत. थोडी अजून ताकद वाढली, थोडी माझी टीम वाढली, थोडे माझे पॉकेट वाढले. महाराजांनी नंतर जो स्पीड होता तो 1648 ते 1653 या जे त्यांचा कालखंड होता, याच्यामध्ये हा दरवर्षी एक किल्ला जिंकायचा जो त्यांची सरासरी होती, ही 6 महिन्यावर महाराजांनी आणली. महाराज दर 6 महिन्याला एक किल्ला जिंकत गेले होते. परत थोडी ताकद वाढली, स्वराज्याकडे पैसा आला, परत थोडे पॉकेट्स वाढले, लीडर्स वाढले. त्याच्यानंतर मग ही जी सरासरी होती ही 1670च्या आसपास ही प्रत्येक महिन्याला एक किल्ला जिंकायची होती. आणि ही त्यावेळी आली म्हणून नाही, हे पहिल्यांदा ठरलं होतं ब्लूप्रिंट मध्ये की ह्या इतक्या वर्षापर्यंत हे असं करायचं, इतके किल्ले असतील, इतकी टीम आलेली असेल, इतका पैसा स्वराज्यामध्ये आला असेल, आणि मग ह्या पैशाचा, या टीमचा वापर करून आपण अशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. हे स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग, हे सगळं ब्लूप्रिंट महाराजांकडे रेडी. मग हे 1670 नंतर एक किल्ला जो ऍव्हरेज महाराज जिंकायचे, तो जेव्हा राज्याभिषेक झाला 1674 साली, त्याच्यानंतर जेव्हा जिंजी सर केला, म्हणजे दक्षिण जेव्हा काबीज केली, त्याच्यानंतर हा जो सरासरी, ही जी सरासरी होती, ही ऍव्हरेज एक किल्ला दर आठवड्याला इथपर्यंत महाराज घेऊन गेले होते. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला जेव्हा मी म्हणतोय की तुम्ही लॉंग टर्म विचार करायचा आहे, तर आज कदाचित तुम्हाला वाटेल माझं पेआउट खूप कमी आहे आणि मला खूप काम करायला लागतं. पण महाराज तेव्हा हा विचार नक्की करायचा की जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तुम्ही पण जाणता राजा, मी प्रत्येक जण म्हणायचं की मी पण जाणता राजा, तेव्हा तुम्ही हे पण विचार करा की पहिली 4 वर्ष 3 वर्ष महाराज वर्षाला एक किल्ला जिंकत होते. नंतरची 4-5 वर्ष महाराज 6 महिन्याला एक किल्ला जिंकत होते. म्हणजे तुम्हाला आता कदाचित असं जर वाटत असेल की मी काम खूप करतोय, पैसे कमी येत आहेत, तर कदाचित ही तुमची सुरुवात आहे. ही छोटी छोटी पावले जी तुम्हाला आता उचलणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यानंतर मग तो तुमचं सरासरी ही 6 महिन्यावर एक किल्ला येणार आहे. 6 महिन्यात तुम्ही दर 6 महिन्याला एक किल्ला जिंकू शकणार आहात. त्याच्यानंतर ही सरासरी महिन्याला एक किल्ला जिंकण्यावर येणार आहे. आणि जेव्हा एक चांगली टीम तयार होते, राज्याभिषेक जेव्हा महाराजांचा झाला, जेव्हा दक्षिण प्रांत केला, तो जिंकला. त्यानंतर हा आठवड्यावर एक आला होता. म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना की 16 लाख रुपये महिना आला पाहिजे, करोडपती झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या होणार आहेत. पण आता दर वर्षाला एक किल्ला फक्त माझ्या ताब्यात येतोय म्हणून जर मी शांत बसलो, मग हे स्वराज्य वगैरे काय होत नाही माझं तयार, काय माझ्याकडे मावळे नीट माझा मावळाच काम करत नाही, असं जर मी म्हणत बसलो, तर तुम्ही हे करू शकणार नाही. महाराजांकडून आपल्याला हेच शिकायचंय की महाराजांनी ही कुठली गोष्ट अशी झटकीपट केलेली नाहीये. महाराज नेहमी शिकायचे, तुम्हाला मोठं व्हायचंय व्हा, तुम्ही मोठे नक्की होऊ शकता. म्हणजे महाराजांनी जेव्हा आरमार चालू केलं, मी काल पण तुम्हाला सांगितलं, शिवाजी महाराज इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात, पण शिवाजी महाराज इज ऑल्सो द फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. म्हणजे जी औद्योगिक बोटी होत्या त्या पण महाराजांनी चालू केल्या त्या पहिल्यांदा. तेव्हा महाराजांनी म्हटलं होतं की तेल घ्यायला मी नक्की तेलाच्या बोटी घेणार, पण पहिलं मी तेल विकायला शिकणार. पहिलं तेल विकायला शिका, मग तेलाच्या बोटी पण विकत घेऊ शकता. पहिलं छोटी छोटी कामं करा, त्याच्यातून तुम्ही मोठे होत जाणार आहे, त्याच्यातून तुमची टीम मोठी होत जाणार आहे. रयतेसाठी काम करा, तुमच्या टीमसाठी काम करा, त्यांना सुखी संपन्न करा, तरच आणि तरच तुम्ही स्वराज्य तुमचं गाठू शकता. आणि तरच तुम्ही म्हणू शकता की हो, मी पण एक जाणता राजा आहे.
माझ्यातही ते गुण आहेत जे मला जाणता राजा करतात, भले मी माझ्या टीमचा जाणता राजा असेल. नेक्स्ट स्लाइड अमित सर. तर हा जाणता राजा होण्यासाठी एक विजन महाराजांनी ठेवलं की मला स्वराज्य निर्माण करायचं. एक विजन नेटसर्फने ठेवलं होतं की आम्हाला पण एक अशी कंपनी तयार करायची आहे जी रिडिफायनिंग नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग असेल, म्हणजे ही डायरेक्ट सेलिंगची परिभाषा बदलणारी कंपनी असेल. हे विजन ठेवून एक 20 वर्षापूर्वी ही कंपनी नेटसर्फ चालू झाली होती. नेटसर्फचे जेवढे मेंटॉर आहेत त्यांनी एक विजन ठेवलं होतं की एक अशी टीम माझ्याकडे असेल ज्याच्यासाठी मी खरं काम करतो. ही अशी टीम आज प्रत्येक मेंटॉरची तयार आहे. हे विजन ठेवून प्रत्येकाने काम केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी जे तयार केलं स्वराज्य, याच्यामध्ये एक महत्वाचा जो वाटा होता तो होता त्यांच्या मावळ्यांचा. आता उद्या विजन तर तुमच्याकडे आहे. कदाचित आज तुम्ही विचार कराल हे ट्रेनिंग झाल्यानंतर की खरंच माझं पण विजन असलं पाहिजे, खरंच मी पण एक लॉंग टर्म प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, ते मिड टर्मवर आणणं गरजेचं आहे, ते शॉर्ट टर्म करणं गरजेचं आहे, छोटी छोटी पावलं कशी उचलता येतील हे ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक माझा प्रोजेक्ट रिपोर्ट मी तयार करणं गरजेचं आहे आणि त्याची ब्लूप्रिंटची कॉपी माझी असणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही तयार कराल सगळं की येस मला पण हे सगळं करायचंय, माझी पण ब्लूप्रिंट तयार आहे, मग हे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती आपली लागणारी टीम. आणि ही टीम जी आहे, ही टीम काय असते, ही टीम कशी तयार करायला लागते, ही टीम तयार करण्यासाठी म्हणजे मावळे तयार करण्यासाठी महाराजांनी काय काय केलं आणि कशा पद्धतीने या मावळ्यांना घेऊन महाराज पुढे गेले, कशी एक टीम घेऊन नेटसर्फचा मेंटॉर पुढे गेला, कशी एक चांगल्या लोकांची टीम नेटसर्फनी तयार केली जेणेकरून आज नेटसर्फचं एवढं मोठं नाव झालंय. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या सिरीज मध्ये शिकायला मिळणार आहे, उद्याच्या एपिसोड मध्ये शिकायला मिळणार आहे, उद्याच्या भागात शिकायला मिळणार आहे, ज्या भागाचं नाव आपण दिलेलं आहे मावळा. हे मावळे जे तयार करायचं काम होतं किंवा हे जे नेटवर्क तयार करायचं काम होतं किंवा ही जी टीम तयार करायचं काम होतं, हे कशा पद्धतीने होतं आणि हे कसं केलं पाहिजे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये सगळं शिकायला मिळणार आहे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूयात आणि आज जे काही सांगितलं आहे याच्यावर थोडं आपण काम करायचं आहे आणि थोडंसं आत्मचिंतन करायचं आहे की खरंच मला पण जर उद्या एक काहीतरी मोठं खरंच एक स्वराज्य माझं उभं करायचं असेल तर या आजच्या सांगितलेल्या गोष्टी माझ्यात आहेत का, या सगळ्या आजच्या गोष्टी मी करतोय का, नसेल तर उद्याच्या भागाला येऊन बसायच्या आधी हे सगळं तयार करून या, तरच तुम्हाला उद्या काय करायचंय ते नीट कळणार आहे. कारण पहिली गोष्ट तयार नसेल आणि पुढचं ऐकलं तर पुढचं ऐकायच्या आधी मागचं विसरून जाणार आहात. त्यामुळे आजची सगळी तयारी करा. आज हे सगळं जेवढं सांगितलंय त्याचा नीट तयारी करा आणि मग उद्याच्या भागासाठी उद्याच्या वेळेवर येऊन बसा आणि उद्या आपण ही सिरीज उद्या इथून पासून पुढे कंटिन्यू करूयात. माझं आजचं जे हे आहे मी इथे संपवतो. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सचिन सर. सचिन सर आणि सुग्रे सरांनी खूपच जबरदस्त पद्धतीने आपल्याला स्वराज्य समजून सांगितलं. एकदा या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस, थँक्यू व्हेरी मच. बघा, स्वराज्य हा फक्त एक शब्द नाहीये. स्वराज्य ही विचारधारा आहे, हा विजन आहे, ज्याला घेऊन महाराज लढले. सेम त्याच पद्धतीनं नेटसर्फने सुद्धा एक विचारधारा की यही बिझनेस करेगा आपका और हमारा अगला जनरेशन यांना घेऊन केलं. त्यांना फॉलो केलं आपल्या नेटसर्फच्या मेंटॉर्सनी, म्हणजे टीम डेव्हलपमेंटसाठी त्यांनी आपल्या टीमसाठी कामं केली. म्हणजे जो एक विचारधारा आहे ना, त्या ठिकाणी महाराजांनी पण अवलंबली, तीच विचारधारा नेटसर्फने पण केली आणि त्याच विचारधारा आपल्या नेटसर्फच्या मेंटॉर्सने सुद्धा कॉपी केलेला आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला सुद्धा त्याच गोष्टी करायच्यात. बरं, या गोष्टी करत असताना परकीय आक्रमण होतील का? 100% होतील. महाराजांच्या स्वराज्यावरती पण झाले. आपल्याकडे पण असे भरपूर अफगाण, मोगल, पोर्तुगीजाच्या दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतात, ते पण आपल्याकडे येणार आहेत. पण आपली ब्लूप्रिंट रेडी असेल आणि आपली डाऊनलाईन, आपली रेत सुखी असेल आणि त्यांची अचिव्हमेंट जर होत असेल तर आपल्याला आपलं स्वतःचं स्वराज्य बनवण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाहीये. सो परत एकदा सुग्रे सर आणि सचिन सरांचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सर. आणि या प्रोग्राम मध्ये ज्यांनी सहभाग घेतला, म्हणजे ज्यांनी मेहनत घेतली, आमचे वेस्ट झोनचे दहितुले सर आहेत, थोरात सर आहेत, केविन सर, अमित शिंदे सर आणि अनामिका मॅम, यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि तुम्ही सर्वजण इथे आलात त्यासाठी तुमचे सुद्धा खूप खूप आभार. उद्या भेटूयात आपली डाऊनलाईन कशी असली पाहिजे त्याच्या संदर्भात आपल्या मावळ्यांसाठी. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.